आहे पाटणकर बाईकडे जाऊन बोलून गेली, पण अण्णा गप बसणार होते काय? आम्ही वर गेलो तेव्हा अण्णाने आईचं गळू आवळलो. सोडूक पुढे गेलो ताईनच थांबवल्या. गोवाच्या हातान मरण येणं ह्या माझं भाग्य. या असल्या नवऱ्याकडनं रोज रोज मरण यातना भोगत असताना त्याच नवऱ्याकडून मरण आलं तर त्याला काय भाग्य समजायचं? मगे कोण समजवतला तिका? अरे मग तुम्ही कोणी समजावत नाही का? अरे ह्या येळेकच अण्णांका अडवचं म्हणलं ना तर आयन ऐकन घेऊ खोया. तिच्या अंगात ना काय संचारलेला तिकाच माहिती. अण्णा तिच्याकडे बघित निघून गेले आणि ती तशीच उभी. अजून शुद्ध येईल नाही. आलो. अजून पडानच असत. डोळे उघडतात, पिटतात. धक्को बसलो असणार, दुसरा काय? आहे कुठे ना कुठेतरी या सगळ्याला मी सुद्धा जबाबदार आहे. तुझ्या नकळत मी त्या बाईला मदत केली, पण निव्वळ माणुसकी म्हणून ग. तर या सगळ्याचा तुला एवढा असा त्रास होणार होता, आपल्या घराला त्रास होणार होता, तर मी या सगळ्याचा विचार आधी करायला हवा होता, पण नाही केला ना. आंधळेपणाने त्या बाईवर विश्वास ठेवला आणि तिला मदत करत राहिलो. आता मला तिची दया आली. हे आता जी काही अवस्था झाली आहे ना, तिला तिला ती आणि तीच जबाबदार आहे. हे आता जे काही झालंय ना, ते सगळं पाहण्यापेक्षा मी त्या पाटणकर बाईला मदतीचा हात पुढे केला नसताना तर हे सगळं बघायची वेळच आली नसती. आई मी चुकलो गे. भाऊजी आहे माफ कर गे. आहे माधवा, काय झाला? रडतोस कित्या? आहे गे. अरे मग काही एक झालेलं नाही. हा मी बाई माणूस असून खंबीर असे बघ, आणि तू पुरुषासारखा पुरुष असून आसवा गाळतस. गप गप. माका सांग, तालुक्यासून कधी येलस? आताच. जेवणा झाली? सरिता काय गो? आहे तुमका बरा नाही ना? अगो आता उघडले ना डोळे. माका काही एक झालेला नाही. हा अगो साधी भोवळ येली तर एवढा मनावर घेतलास तुम्ही. जिवंत असं आहे ना मी. आहे काय गे? आधवा चला आधी आहे आहे आधी जोग बसा. अगं पण माधवा, दत्ता आणि छाया हाक मार. हो, पण आहे तुम्ही आराम करा, बघूया मी करते ना सगळा. अगो आता आराम करून कसा चला? घर सांभाळूचा हा ना. आहे पण अरे काय नाही झालेला मका. अगं पण तू तुम्ही काय नाही काय नाही. तुम्ही किती करतास आहे? मी बरी असं. गो शेवंता, असं का करतस? हा ए, या बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. उघड शेवंता. हो शेवंता, किती रागवतस? हा रागवू नको गो, माझा जीव खालीवर होता. बोल ना, दार उघड. ए
जवसर तू दार उघडणार नाही तवसर मी हयच बसून राहणार पायरीवर. मग हे तुका उघडूचा तेव्हा उघड दरवाजो. अण्णा तुम्ही इथून निघून जा. नाही बोलायचंय मला तुमच्याशी. रागवले मी तुमच्यावर. काय कमी केलं मी तुमच्यासाठी? हा, काय कमी केलंय मी? जेव्हा तुमच्या घराचे दार बंद झाले ना तेव्हा मी माझ्या घरचं दार उघडलं आणि तुम्ही काय केलं? मला झिडकारून गेला. तुमच्याशी बोलायला आले तर हू नाही की चू नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा प्रेम व्यक्त करायचं, जेव्हा वाटतं तेव्हा रागवायचं. याला काय अर्थ आहे? निघून जा तुम्ही. चुकला माझा. कान धरते. त्याने काही होणार नाही. तू देशील ती शिक्षा माका मान्य. नक्की? वय काढा उठाबशा. हा 50 उठाबशा काढा. बरा काढतय. 1 2 3 4 वा, रडी चढाव ना. आता तर माझ्या समोरच करा. रावण दे ग. कसं काय? बरोबर आहे. जमणार नाही तुम्हाला. वय झालंय ना तुमचं. असं काय नाही. 200 उठाबशे काढू शकते मी. अच्छा, होय. काढा मग. या बघ. 1 2 3 असू दे. या. चला. काय आहे? निऱ्या काय अणूक सांगतस? ता असा तुका आवडता ना इंग्लिश? सरिता तू पण जेवून घे. आई मी तुमच्या वांगडा बसतोय. अगो मी सांगतोय ना, जेव घे, पाडून घे. घे. बरा माधवा, तू मुंबईत कधी जातलस? हा मी ते नाही म्हणजे लवकर जा असं म्हणणंही नाही मी, पण एक गोष्ट लक्षात ठेव. मुंबईत गेलस ना तरी पण आपलं गाव, आपला घर, आपली भावंडा हे काही विसरू नकोस रे. आहे. तू नाही सरतलास माहित आहे माका, पण ठरलो असोस तू. दत्ता हेसरला सगळा बघता, पण तुझा पण लक्ष असान दे. माझ्यानंतर तुकाच ह्या सगळ्यांका सांभाळूक होया. व्यवहार होत राहतील, पण कोणाचा तरी आधार होयो ना. तो आधार तुकाच देऊचो हा. दत्ता रे बघतस काय, घरातला सगळा करतोस तू माहित आहे माका, पण नुसती मेहनत करू नको, व्यवहाराकडे पण लक्ष दे. अरे कधी कोण फसवीत काय सांगता येता काय. रागीट असस तू, पण साधू असोस रे. असा साधू राव, पण आपल्या साधूपणाचो कधी कोणाक फायदो घेऊन देऊ नको. बायगो, तुझ्या बाबतीतचा खडला तर मी नाही थांबू शकले, बघत रावले. हेंका साथ देताना तुमचा काय होता हा ह्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय मी. म्हणा माधवा मुंबईत जाऊचा लागला, तुझा ह्या सगळा असा झाला. दत्ता राबूचा लागला,
माझ्या बाबतीत ह्या जेव्हा घडला ना तेव्हा तुमचो सगळ्यांचो त्रास म्हाका कळला. माझ्या वडिलात तेव्हा त्यांच्या विरोधात केलंय मी. ह्याच्या आधीच मी ह्या सगळा केला असतंय तर तुमचा सगळ्यांचा भला झाला असता. पण नाही करू शकले. आयुष्यभर हे सगळं टोचत राहतला मका टोचत राहतला. आहे या आधी पण पाठवलंय. पण तुम्ही स्वतः नाही ना दिलं, घे. आधी तुम्ही. ही इंग्लिश माका काय नशा देणार. नशा तर माझ्या समोर उभी असा. या डोळ्यात नशा असा, हातात नशा असा. मग याच हाताने तुम्ही प्या. आता तू. मला तर वाटलं अण्णा तुम्ही आज येणारच नाही. असं होयत काय. जर असं झालं असतं ना तर याच्याऐवजी मी विष प्यायले असते. विष पिऊची पाळी तुझ्यावर येऊची नाही. किती प्रेम करता तुम्ही माझ्या. इश. कैसर काय असं. बाहेर छान वारा सुटलाय, हातात नशा आणि समोर तुम्ही. ता करताय मी सगळा जातो. आहे पण जा म्हटलंय ना, जा आराम कर. बरं आई, तुम्ही काहीतरी खाऊन घेवा. भूक लागली की खाईन मी. जा.
अण्णा हम्म, भूक लागलीये मला. हम्म. तुम्हाला नाही लागली भूक? लागली हा. काय केलं? काहीच नाही. अहो गॅस संपलाय, पाणी पण नाहीये. मग जेवण कसं करणार? तुम्हाला काय बाबा, घरी जाल आणि जेवण आणि छान झोपाल. मी इथे राहीन उपाशी. कसला विचार करताय अण्णा? तो का उपाशी कसा रवाग देव? मग चला ना आपण तुमच्या घरी जाऊया. मी खिचडी करते. नको. बरोबर आहे, मला तुमच्या घरचा उंबरा ओलांडायला परवानगी नाहीये. जाऊ द्या हो, मी राहतेच उपाशी. बघतोय. काय करणार तुम्ही अण्णा? हिलाय जाऊ. अण्णा येताना हंडाभर पाणीही आणा हा. अहो घरात पाणी नाहीये. बरं. अण्णा जेवण घेऊन आला? अण्णा किती चांगले आहात तुम्ही. नाही तर एकीकडे वाड्यातल्या लोकांना माझं जगणं नकोसं झालं आणि तुम्ही चक्क वाड्यात ना जेवण घेऊन आलात. तुझ्यासाठी जीव पण देईल. वेळ आली ना की तो सुद्धा मागे. कर, सुरू कर. घे जेव. या काय? जेवायला ताट नको? एकाच ताटात जेवणार की काय? कर सुरू. असं एकाच ताटात जेवायचंय तर आ